मी ब्रह्माकुमारी रजनी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामधून आलेली. आज या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्सने खूप सुंदर हा एक प्रयोजन ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आमचा 123वा नंबर अशा संघटनांमध्ये अलग अलग प्रकारच्या सामाजिक सेवा करणाऱ्या संघटनांना बोलवून त्यांच्यापासून त्यांचं मनोगत व्यक्त करून घेणे ही खरोखर अगदी मनाला मनाशी जुळवण्याची एक गोष्ट झाली. आणि आज खरोखर ती प्रॅक्टिकल आम्ही अनुभवली की मनापासून मनापर्यंत पोहोचण्यासाठी जे माध्यम आहे हे एक पेपरचं माध्यम तर आहेच आहे, परंतु हा संवाद एक असं वाटतं जसं एक पर्सनल कुणाशी आपण बोलतो आहे आणि त्यातला जो आनंद आहे तो आनंद व्यक्त करणं इतकं सहज नाही आहे. एवढा आनंद मला आणि माझ्या सर्व अभिभावकांना झालेला आहे या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की ईश्वरीय कार्याची ही प्रसिद्धी नेहमीच आमचे पत्रकार बंधू देत राहतात, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि यानंतरही ती लोकांच्या सर्वांच्या मनापर्यंत ह्या मेडिटेशनला आणि मनोवृत्तीला कसं आपल्याला बदलवायचं आहे सकारात्मक विचारांमध्ये, ह्या गोष्टींना ते प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवतील अशी मी आशा करते. ओम शांती. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ वडनेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सोशल मीडियाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर ब्रह्मकुमारी मीडिया विंग महाराष्ट्र राज्य संयोजक म्हणून कार्यरत आहे. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र टाइम्सने सोशल कनेक्ट हा उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मला खूप अतीव आनंद झाला. विशेषतः सोशल मीडियाद्वारे डिस्कनेक्ट झालेल्या लोकांना सोशल कनेक्ट ह्या संदर्भातला कन्सेप्ट हा फार मनाला भावला. विशेषतः 123व्या संस्थेचं प्रतिनिधित्व करताना मी एकच म्हणेल की महाराष्ट्र टाइम्सने जनसामान्यांचा जो आक्रोश होता, जनसामान्यांच्या समस्या होता, केवळ समस्या न समजून घेता लोकांकडनंच म्हणजे आमच्यासारख्या संस्थांकडनंच समाधान त्यावर कसं करता येईल यावर अतिशय वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. समस्यांचा पाढा तर आजकाल सगळेजण वाचत आहेत, पण समाधानासंदर्भात कोणी बोलत नाही. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात इनिशिएटिव्ह घेतला, पुढाकार घेतला, त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचं ब्रह्मकुमारीच मीडिया प्रभाग माउंट आबूतर्फे मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्सच्या द्वारे हा जो एक सुंदर उपक्रम आहे सोशल कनेक्टचा, हा फारच एक मानवाला मानवाशी जुळवणारा आणि आपसी संवाद साधून एक दुसऱ्याला जाणून एक दुसऱ्याला समजून त्यातून काहीतरी एक समाधान काढण्याचा फार एक सुंदर उपक्रम आहे. आणि ब्रह्माकुमारीच्या वतीने आज महाराष्ट्र टाइम्सशी जुळून आम्ही पुढे आणखी आपलं सेवा कार्य फार चांगल्या प्रकारे करू अशी एक आत्मविश्वास म्हणा किंवा एक सदिच्छा आजच्या या प्रसंगी जाणवते आहे. आणि ब्रह्माकुमारीच्या वतीने महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्वांना एक निमंत्रणे देऊ इच्छिते की विश्वशांती सरोवर या ठिकाणी आपण अवश्य भेट द्यावी आणि आपल्या परिवारालाही घेऊन तिथल्या स्थानाचा आणि तिथल्या वातावरणाचा एक जाणीवपूर्वक एक चांगला आनंद घ्यावा असं एक निमंत्रण आहे आज या प्रसंगी. माझे नाव ब्रह्मा कुमार प्रेम प्रकाश बाई आहे. आज महाराष्ट्र टाइम्समध्ये ब्रह्माकुमारीला जे पाचारण झालेलं त्यामुळे आम्हाला कळतं की महाराष्ट्र टाइम्स हे किती उपयोगाचं कार्य करत आहे. आतापर्यंत फक्त आम्हीला वाटत होतं की हे न्यूज देतात, पण न्यूजच्या मागे त्यांचं काहीतरी किती म्हणजे सेवा कार्य आहे आणि या संस्थेची स्थापना कशी झाली, त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यांनी कशी मात केली, या सगळ्यांचा यांनाही विचार करून जे आज कार्य केलं हे फारच म्हणजे प्रशंसनीय आहे. मेरा नाम है सुशील अग्रवाल. मैं ब्रह्माकुमारी संस्था से 2009 से जुड़ा हुआ हूँ और रियल एस्टेट का कारोबार करता हूँ. ये महाराष्ट्र टाइम्स का ये जो उपक्रम है ये बहुत ही सराहनीय उपक्रम है और ब्रह्माकुमारी का ये मैसेज है कि स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन, इस दिशा में हम लोग मिलकर काम करेंगे और आप लोगों के उपक्रम की मैं बहुत सराहना करता हूँ. धन्यवाद.
नागपुर के महाराष्ट्र टाइम्स द्वारा आयोजित सोशल कनेक्ट पहल के अंतर्गत एक विशेष सामाजिक समन्वय कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ। यह पहल द टाइम्स ऑफ इंडिया समूह के क्षेत्रीय मंच महाराष्ट्र टाइम्स का एक महत्वपूर्ण सेक्शन है, जिसका उद्देश्य विभिन्न समाजों, संगठनों और वर्गों को एक मंच पर लाकर सामाजिक एकता, संवाद और सहयोग को बढ़ावा देना है। कार्यक्रम का आयोजन रामदास पेठ स्थित महाराष्ट्र टाइम्स कार्यालय में किया गया, जिसमें ब्रह्मकुमारीज नागपुर के प्रतिनिधियों ने सक्रिय सहभागिता दर्ज कराई। सोशल कनेक्ट के माध्यम से समाज में व्याप्त विभाजनों को समाप्त कर आपसी सहयोग और एकता की भावना को मजबूत करने पर विशेष बल दिया गया। इस दौरान ब्रह्मकुमारीज के नागपुर सब जोन प्रभारी बीके रजनी दीदी, सह प्रभारी बीके मनीषा दीदी, बीके प्रेम भाई, सोमनाथ वडनेरे सहित कई बीके सदस्यों ने आध्यात्मिक मूल्यों, नैतिक शिक्षा और आंतरिक सशक्तिकरण के महत्व को रेखांकित किया और बताया कि समाज में स्थायी परिवर्तन के लिए आध्यात्मिक जागरूकता आवश्यक है। सोशल कनेक्ट पहल के अंतर्गत आयोजित यह कार्यक्रम न केवल संवाद का माध्यम बना, बल्कि सभी ने मिलकर सामाजिक समरसता और सहयोग की दिशा में आगे बढ़ने का संकल्प किया। प्रजापिता ब्रह्मांच्या माध्यमाद्वारे ईश्वरीय प्रेरणेनं त्यावेळेला काळ असा होता की माता भगिनींना एक ईश्वरीय प्रेरणेने सुरू झाले 1936 साली आणि प्रजापिता ब्रह्मा त्यांचं पूर्वीचं नाव दादा लेखराज होतं। दादा लेखराज 36च्या आधी जे त्यांना म्हटलं जात होतं ते दादा लेखराज लेखराज आणि असे सर्वांच्या सारखेच हिरे दादा जवाहरात लेखराज यांनी 1936 मध्ये ही संघटना स्थापन केली। पण ईश्वरीय हा, मी ते प्रेरणेनं घेऊन आलो. त्यांनी 1936 मध्ये पूर्वी ते स्वतःच हिरे जवाहरातांचे व्यापारी होते। जसं आपण आम सांसारिक लोक राहतात त्याप्रमाणेच बाबा पण राहायचे, पण गीतेचं पठण त्यांचं खूप होतं। आता गीतेच्या पठणमुळे त्यांना काही असे साक्षात्कार व्हायचे, गीता वाचून किंवा एक मनन चिंतन ते करायचे, त्यावेळेला त्यांना काही असे साक्षात्कार व्हायचे। सर्वप्रथम त्यांना एक विनाशाचा साक्षात्कार झाला, जो सीन आपण आता बघतोय, विदेशमध्ये जो सीन चालू आहे, तसंच भारताचा पण त्यांनी साक्षात्कार केलेला। तर अशा भयानक परिस्थितीमध्ये नॅचरली एक साधारण व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येणारच, आणि त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली की हे ईश्वरा, तू मला हे काय दाखवतो आहे। तर लगेच काही वेळ परत ते आपल्या मनन चिंतन मध्ये गेले, शांत झाले, शांत मुद्रेत बसले असताना परत त्यांना दुसरा साक्षात्कार होतो। इतकी सुंदर दुनिया आहे, ज्याला आपण भारताची एक स्वर्गभूमी म्हटलं जातं किंवा देवभूमी म्हटलं जातं, अशी ती देवभूमी त्यांनी त्या साक्षात्कारामध्ये बघितली। आणि त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मग त्यांना आश्चर्य वाटलं, किती चांगला विचार आहे बघा। म्हणजे 1900 आणि नंतर मग जशा जशा त्यांना प्रेरणा होत गेल्या तसं एक विचार केला की त्यावेळेला स्त्री ही बंदिनी होती। म्हणजे काही असं शास्त्रांमध्ये पण स्त्रीसाठी म्हटलं गेलेलं होतं, स्त्री नागिनी आहे, सर्पिणी आहे, नारी म्हणजे ना हरी। 1936 मध्ये जी स्थापना केली तेव्हा किती लोक जोडले आणि ते नंतर दादा लेखराजचे प्रजापिता ब्रह्मा कसे झाले त्याच्यानंतर मी तुम्हाला तेच सांगत होते की बाबांना स्त्रीच्या विषयी पण एक भावना की ज्यांनी नरकाचं द्वार समजलं स्त्रीला, त्यांनी म्हटलं की नाही, स्वर्गाचं द्वार दाखवले। आणि त्या उद्देशाला घेऊन बाबांनी एक ही संस्थेचं नाव जे आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं ठेवलं। भले येणारे सगळेच पूर्ण परिवारासहित येतात। त्यावेळेला माता भगिनी जेव्हा बंधनामध्ये होत्या ना, जवळपास 350 लोक, काही भाऊ लोक पण होते, पुरुष मंडळी पण होती त्यावेळेला। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं नाव। विश्वविद्यालय असं नाव। तर त्यावेळी काही स्टॅटिस्टिक्स आणि आतापर्यंतचा आढावा आपण चर्चा केला। तर आता नागपूरमध्ये ऍक्टिव्हिटी कशा चालतात, हे उपक्रम कशा, आता तर आपण हा प्रवास तर मांडला, पण आज उपक्रम कसे चालतात, आपले कार्यक्रम काय असतात, नागपूरमध्ये कशा पद्धतीने आपण हे सुरुवात केली, नागपूरमध्ये कुठे कुठे वसंतनगरचा आहे, जामठ्याचा आहे, त्याबद्दल सांगा। आता आपला कार्यक्रम काय असतो आपला?
सुरुवातीपासून हां नागपूर सेंटर हां ओपन थोडक्यात हां झालं सांगा नागपूर सेंटर केव्हा उभं झालं 72ला ओपन झालं आणि त्यावेळेला आपल्या पुष्पाराणी देवी या ठिकाणी आल्या आणि तिथे येऊन तेव्हा पुष्पाराणी देवी. हां पुष्पाराणी देवी आणि तेव्हा वर्धा आणि भंडारा या ठिकाणी छोट्या पाठशाला चालत होत्या. नंतर 72ला दिल्ली आल्या. परत ही 69ला चालत होती ना पाठशाला. 69ला भंडाऱ्यामध्ये पाठशाला हो. चालत होती. तेव्हा बाबांचं देहावसन बरं 1972 मध्ये नागपूर केंद्र सुरू झाला पुष्पाराणी देवी आणि या आल्या आणि यांच्याकडे जबाबदारी होती. आणि त्यावेळेस या ठिकाणी पहिली ब्रह्माकुमारी आमच्या शांता दिदी म्हणून निघाल्या. सुरेश गायनकर त्यांचे भाऊ होते मोठे ते टिळकनगरला जायचे आणि टिळकनगरला सुरू झालं. त्यांच्या घरात वरच्या फ्लोअरवर सुरू केलं. टिळकनगरला पहिले केंद्र तर त्यावेळेला इथे पण असंच की टिळकनगरला पहिले केंद्र होते आणि आज जे आहे ते प्रमुख केंद्र आपलं जामठा आहे. प्रमुख वसंत प्रमुख वसंतनगर म्हणजे वसंतनगर मग जामठा ट्री. आता जो संवाद साधला गेला त्याच्यातनं एक जाणीव झाली की महाराष्ट्र टाइम्सने एक वेगळं पण हातात घेतलं आहे. समस्या सगळेजण सांगतात पण समाधान कोणी सांगितलं. त्यामुळे समस्या प्रधान पत्रकारितेला दूर त्यांनी केलं आणि समाधान प्रधान पत्रकारिता त्यांनी सुरू केली. त्याबद्दल जोरदार टाळ्या मिळवतो. डॉक्टर सोमनाथ पटणारे जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्कूल ऑफ मीडिया स्टडीमध्ये मी सोशल मीडियाचा प्रोफेसर आहे आणि मला विशेष तिथेनी सांगितलं की असं उपक्रम महाराष्ट्र टाइम्सने हाती घेतलेला आहे. त्यामुळे मला आवर्जून यावंसं वाटलं आणि ब्रह्मकुमारीच मीडिया प्रभागाची एक संकल्पना आहे मूल्यनिष्ठ पत्रकारिता ज्याला व्हॅल्यू बेस्ड जर्नलिझम आपण म्हणतो. आणि मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करेन की ब्रह्मकुमारीज मीडिया प्रभागातर्फे ज्या 2 कॉन्फरन्सेस चालतात भारतभरातले मीडिया हाऊसेसमधले सगळे लोक मीडिया मंथनासाठी एकत्र येतात आणि समाजासाठी जे एक मोठं व्यासपीठ जे पत्रकारिता आपण म्हणतो त्या माध्यमातून समाजात मूल्य कसे रुजवले जातील मीडियामधून पत्रकारितेमधून त्याबाबतीत मंथन केलं जातं. त्यामुळे आम्ही दिदींच्या वतीनं आणि मीडिया प्रभागाच्या वतीनं तुम्हाला सादर निमंत्रण देत आहोत की मेमध्ये 1 ते 4 मेमध्ये माउंट आबूला ब्रह्मकुमारीचं राष्ट्रीय मीडिया संमेलन आहे. त्यावेळेस आपण निश्चितच यावं अशी मी सर्वांतर्फे विनंती आपल्यास करीत आहे. आणि खूप छान संवाद साधला. ज्या पद्धतीनं तुमचं जे स्लोगन्स आहे स्लोगनचा अर्थ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पटवला. खरंच तुमचा संवाद मनाला भावला. त्यामुळे ब्रह्मकुमारीतर्फे ब्रह्मकुमारीज माउंट आबू मीडिया प्रभागातर्फे आणि इतर सर्व सहकाऱ्यांतर्फे मी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.